नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, व्हिडिओचा हा दुसरा भाग आहे। व्हिडिओचा पहिला भागाची व्हिडिओची लिंक मी कमेंट मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये टाकली आहे, ती तुम्ही बघू शकता। बघा दादा, आता आपण आतमध्ये एका राणीचं एक महाल तिकडे पाहिलं की नाही। एक महाल पहा किंवा 6 महाल पहा, सर्वांचं बांधकाम आणि स्ट्रक्चर सेम आहे। राणी महालांच्या समोरचे चौथरे पाहायला मिळतात बघा। आपला सेपरेट राणी महालासमोर सेपरेट चौथरे आहे। 7 चौथरे 6 राणी महालांसमोर। यांना दासी ओटे म्हटलं जातं, म्हणजे सर्वन्स क्वार्टर। आताच्या भाषा आपल्या नोकरचा घर। पूर्वी एका राणीची एक सेपरेट दासी असायची। राणीने आवाज ला की आतमध्ये महालात जायचं, जे काय काम असतील ते केल्यानंतर पुन्हा या ठिकाणी विश्रांती करायची। ती पूर्वीची दासींची घरी असायची। आणि या साईडला बघा काही आपल्याला पडके वाडे पाहायला मिळतात। वरच्या बाजूला 5 वडे आहेत, समोरचे झाडाचे 3, असे टोटल 8 वडे आहेत। महाराजांनी स्वराज्याच्या हितासाठी अष्टप्रधान मंत्रिमंडळ स्थापन केले होते। महाराजांचे 8 मंत्री होते। रामचंद्र नीलकंठ, रामचंद्र त्रिमक, अनाजीरावजी, रघुनाथ पंडित, हंबीराव मोहिते, अनाजी दत्तो, निराजीरावजी, मोरपंत पिंगळे आणि अनाजी पंत असे स्वराज्याचे 8 मंत्री होते। त्या मंत्र्यांचे वाडे या साईड होते। आटाच्या बाथरूमच्याकडे मंत्र्यांच्या राहण्याची व्यवस्था रायगड किल्ल्यावरती, जे आपण आताच्या मंत्र्यांचे बंगले असतात की नाही, त्यावेळेसच्या मंत्र्यांचे बंगले या साईडला होते। मंत्र्यांच्या वाड्यांच्या वरच्या बाजूला या मध्यभागी रेलिंगच्या आतमध्ये हे 3 खटे आपण पाहतो की नव्हता, हे धान्यांची कोठरं म्हणतात। तुम्ही कोल्हापूर मधला कधी पन्हाळा किल्ला पाहिलाय का? पन्हाळा किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याची सर्वात मोठी धान्यांची कोठरं आहेत बघा। गंगा, यमुना, सरस्वती नावाची 52 फूट उंचीची एकामध्ये जवळजवळ 250 खंडी भात राहील इतकी मोठी धान्य कोठरं पन्हाळा किल्ल्यावरती पाहायला मिळतात। तिकडे त्यांना अंबरखाना म्हणतात। कोकणामध्ये अशा कोठरांना पिओ किंवा कणकी म्हणतात। रायगडावरती 3 कोठरा पाहायला मिळतील। त्या पहिल्या कोठराची हाईट आहे 22 फूट, हा मधला 20 फूट, हा तिसरा 15 फूट। जर गडाला कोणी इमर्जन्सी विडा दिला तर रायगड किल्ला हा राजधानीचा किल्ला होता। इमर्जन्सी धान्यासाठी या ठिकाणी केला। रेग्युलर वापरासाठी महाराजांना त्यांना धान्य खाली जाऊन घेऊन यावं लागायचं। पण वेडा पडला तर 3 ते 6 महिन्याचा वेडा पडायचा। एवढ्या कालावधीमध्ये 3 ते 6 महिने पुरे इतका धान्यासाठी या कोठरामध्ये केलं जायचं बघा। आपल्या महाराजांच्या काळामध्ये या कोठरांचा वापर केला धान्य ठेवण्यासाठी। परंतु पेशवे काळात 1733 गडावरती आली पेशव्यांची सत्ता, दुसरी बाजीराव पेशवे आहे। आणि पेशव्यांनी या कोठरांचा वापर केला कैदी ठेवण्यासाठी। 7 दिवस कैद्याला याच्या आतमध्ये डांबून ठेवायचे। 8व्या दिवशी कधी कबूल नाही आला, बाहेर काढायचं, पोतच भरला यायचं आणि टकमू टुकारून कडिलोट केलायचा। हायकोर्ट हाय शिक्षा। राजांच्या काळातलं हे धान्यांचं कोठार आहे। या साईडला मंत्र्यांची वाडी, राणी महाल दासी होती। ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे। इकडे रोपवे प्रकल्प आहे, जे शिवभक्त रोपवेने 4.5 मीटर गडावरती येतात। त्या पाठीमागच्या बाजूने तिकडून वरती येतं बघा। समोर धुक्यामध्ये डोंगर दिसत होता, तो आहे गोयरीचा डोंगर। ती गोयरी होती आणि ही रायरी। या रायरीचं नामकरण रायगड केलं, परंतु गोयरी राहिली। गोयरीच्या पाठीमागे येतो साताऱ्यातला प्रतापगड किल्ला। आणि जर दादा रायगडाचं साईडचं सुद्धा वातावरण क्लिअर असेल ना, तर गडावरून आपल्याला 8 किल्ले दिसतात। राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, चांभारगड, मकरंदगड, शिवतरगड, मानगड, 8 किल्ले गडावरून आजही जर साईडचं वातावरण क्लिअर असेल, आजही 8 किल्ल्यांचं आपल्याला दर्शन होतं बघा। आता आपण पुढे या रायगडावरील अतिशय महत्त्वाचं ठिकाण म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा। या राजवाड्यात आपल्या महाराजांनी दादा 3 एप्रिल 1680 ला आपला अखेरचा श्वास सोडला। ज्या ठिकाणी आपल्या राजांचं निधन झालं, ती जागा पाहायला आपण पुढे जाऊया। बघा दादा, आता आपण रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्त्वाच्या आणि पवित्र ठिकाणी आहात बघा। या ठिकाणी या भिंतीपासून समोरच्या तुमच्या पाठीमागची तिकडे प्लास्टर केली भिंत दिसते, इथपर्यंत हा जो परिसर आहे राजांच्या राहत्या राजवाड्याचा बघा। या परिसरामध्ये 4 चौथरे आहेत, त्यांच्यापैकी हा जो पहिला चौथरा आहे अतिशय महत्त्वाचा आहे। कारण या चौथऱ्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा एकावर एक 2 मजली 32 फूट उंच होता। कल्पना करा, सागवणी लाकडाचे खांब असायचे, खापऱ्या कुंभारांची माती चिरून गोल आकाराची कौलं, आतमंद पूर्णपणे पैठणी कापड आणि मशलींच्या उजेडामध्ये राजांचा राहता राजवाडा सजवायचं कल्पना करा। 400 वर्षापूर्वी राजवाड्याचं वैभव काय असेल। आपल्या महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावरती, परंतु आपल्या महाराजांचा आपला अखेरचा श्वास 3 एप्रिल 1680 ला वार शनिवार हनुमंत जयंती दुपारी 12च्या प्रहरास या महाराष्ट्राचा सूर्य मावळला। हा महाराष्ट्र पोरका झाला, अखंड भारत देश पोरका झाला आणि सर्वांचे लडके राजे सर्वांना सोडून निघून गेले दादा। हीच ती जागा आहे। फक्त 50 वर्षाचं आयुष्य राजांच्या निष्पी आलं। 1630 ते 1680 महाराजांचं बालपण गेलं शिवनेरी किल्ल्यावरती 14 वर्ष। मधला कालखंड महाराज राजगडावरती हिंदवी स्वराज्याची पहिले राजगडावरती राहिले आणि शेवटची 10 वर्ष महाराज दादा याच रायगडावरती, याच वातावरणामध्ये, याच मातीमध्ये, याच राहत्या राजवाड्यामध्ये छत्रपतींचं अखेरचं
10 वर्षाचं वास्तव होतं. जर आताच्या तुमच्या माझ्या आयुष्य 50 वर्ष घेतले, 20 वर्ष बालपणात जातात, उरले 30 वर्ष. 30 वर्षात मनासारखी घरी बनता येत नाही, मनासारखी आपल्याला नोकरी मिळत नाही. परंतु अवघ्या 50 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचा पारतंत्र्यांचा अंधार दूर केला. नवा धगधगता सूर्य या मातीमध्ये रोवला. 365 गडकोट जिंकले. अखंड हिंदवी स्वराज्य आपल्या स्वाधीन केलं. बघा, अनेक राजे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, बापदाच्या गादीवरती राज्य करून गेले. परंतु स्वतःची गादी स्वतः निर्माण करणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे पहिले राजे झाले ते म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज. बघा, राजे होते, आता आपण या ठिकाणी आहोत. अनेक राजे महाराष्ट्रामध्ये होऊन गेले, पण महाराजांनी अखेरचा श्वास याच ठिकाणी सोडला. परंतु राजांची समाधी इथून 1 किलोमीटर पुढे समोर जगदीश्वराचं मंदिर आहे, आपण त्या ठिकाणी जाणार आहात. त्या ठिकाणी महाराजांची समाधी पाहायला मिळते. बघा, अतिशय पवित्र ठिकाण आहे. छत्रपती संभाजी महाराज सुद्धा या राजवाड्यात आपल्या आयुष्याचे अखेरचे 9 वर्ष राहिले. बघा, आज एक आयुष्य भक्त इथली माती आपल्या कपाळी लावतात, ज्या मातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी राजांचा अखेरचा स्पर्श झाला. तो म्हणजे राजांचा राहता राजवाडा. चपला खाली काढा, माती आपल्या कपाळी लावा, दर्शन घ्या. नंतर पुढे आपण सचिवालय खलबतखाना या पॉइंटची माहिती घ्या. पुढे जाऊया. बघा, आता आपण पहिला चौथरा पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. हा जो दुसरा चौथरा आपण पाहतो एल टाईप मध्ये, या इतिहासामध्ये मुकुपाखाना म्हटलं जातं, म्हणजे किचन किंवा स्वयंपाकघर. 400 वर्षापूर्वीचं रायगडावरील स्वयंपाकघर किचन इतकं मोठं या ठिकाणी होतं. आणि ज्या चौथ्या जो आता आपण उभे आहात, हा जो मोठा 300 फुटा जवळजवळ चौथरा पाहायला मिळतो, याला सचिवालय म्हटलं जातं. मंत्र्यांची ऑफिस या ठिकाणी होते. ज्याप्रमाणे आताचं मंत्रालय दिल्लीमध्ये ना, त्यावेळेसचं मंत्रालय या ठिकाणी होतं. 365 गडकोटांचा संपूर्ण राज्यकारभार राजधानी रायगड किल्ल्यावरून इथून चालवायचा होता. मंत्र्यांची ऑफिस या ठिकाणी होती. समोरच्या काळ्या दगडामध्ये छोटा चौथरा पाहायला मिळतो जाऊ का आपल्याला. त्याला दिवाणी खास म्हटलं जातं. त्या भिंतीच्या पाठीमागे दिवाणी आम म्हणजे आम जनतेचा दरबार. दिवाणी खास म्हणजे व्हीआयपी लोक असतात, खास लोक असतात, त्यांच्यासोबत बोलण्याचं बसण्याचं न्याय निवाडायचं ठिकाण हे येथे होतं. हे राजांचं दिवाणी खास. पुढे आता आपण खलबतखाना पाहायला जाऊया, ज्या ठिकाणी महाराजांच्या काळातल्या गुप्त चर्चा, सिक्रेट मीटिंग व्हायच्या. ते कुठे व्हायचे ते पाहिजे. आपण पुढे जाऊ. बघा, इलेक्शन द्या. आता तुम्हाला समोर विटामध्ये एक कोटी रूम दिसते का तुझं सर्वांना? हे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे छापखाना, ज्या ठिकाणी पैसे नाणी छापली जातात. आता टाकसाळ कुठे आहे? नाशिकला भारतीय रिझर्व्ह बँक, कृषी बँक या ठिकाणी होती. आपल्या राजांची स्वतःची करन्सी होती, शिवराई होत राजमुद्रा. ते तिन्ही प्रकारचे नाणे होत राजमुद्रा त्या टाकसाळमध्ये घडायची. बघा, आताच्या नाण्यावरती काय लिहिलं जातं? सत्यमेव जयते. आताच्या नाण्यावरती सत्यमेव जयते लिहिलं जातं. परंतु महाराजांची जी राजमुद्रा होती, जी शहाजी राजांनी शिवरायांनी दिली होती, त्या राजमुद्रेवरती असा लेख होतो की प्रतिभचंद्र लेखेव वर्दिवशी विश्ववंदिता शहा सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे पौर्णिमेच्या चंद्राच्या कोरेप्रमाणे शहाजीराजे पुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरेपणे वाढत जाऊ, असं त्या राजमुद्रेचा अर्थ होतो. ते राजमुद्रा शिवराय होऊन सुद्धा दादा त्या टाकसाळमध्ये घडायची. समोर एक छोटी पडलेली इमारत पाहायला मिळते. आता 1 मजलीपूर्वी एकावर 2 मजली उंच होती. ही छत्रपती शिवाजी महाराजांची बाल्कनी, सज्ज किंवा गॅलरी म्हटलं तरी चालेल, ही या ठिकाणी होती. आणि या साईडला आयताकृती खोली पाहायला मिळते. कोपऱ्यामध्ये दगडातून 11 पायऱ्या खाली जाण्याची जागा, आतमध्ये एक तळघर आहे. अडबायदाची दगडात कोरली अंडरग्राऊंड रूम पाहायला मिळते. याला खलबतखाना म्हटला तर चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन. आपल्या स्वराज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिरूपी नाईक, अत्यंत हुशार होते. त्या काळात त्यांना 18 पैसे यायच्या. वेषांतर करण्यात पाठवत. औरंगजेबाच्या छावणी जाऊन त्याच्या दाढीला हात लावून त्या कवला ऐकून जिवंत परतंड एकमेव म्हणून म्हणजे बहिरजी नाईक आजूबाजूच्या गाणमाचे वाड्या वस्त्रमुख व्हायचे. आणि स्वराज्य हिताच्या गुप्तच्या महाराजांसोबत आणि त्यांच्या विश्वास सहकार्यासोबत त्या खलबतखाना केल्या होत्या. त्यावेळेचे सिक्रेट रूम गुप्त खलबतखाना या ठिकाणी होता. अजून बघा, तुम्हाला तिकडे तर लाईटीचे पोल दिसते का समोर? रायगडचा पश्चिम टोक आहे, हिरकणीचा कडा. तुम्ही हिरकणी पिक्चर बघितला असेल. हिरकणी स्टोरी तुम्हाला माहिती असेल, जी माता आपल्या बाळासाठी रात्रीच्या अंधारामध्ये कोजेगेर पौर्णिमेच्या दिवशी तो कडा उतरून खाली गेली होती ना, तो हिरकणी कडा या साईडला. आता माता सत्कार महाराजांनी दरबारामध्ये साडी चोळून केला होता आणि पालखीत बसल्या मातेला घरी सोडलं होतं. हिरकणीची कथा, हिरकणीची गोष्ट मी कवितेतून सादर करत आहे, लक्ष असू द्या. हिरकणीची कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची. आणि कथा सांगतो ऐका आता येथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गावताशी वालुसरे या नावाचे. आणि राहत होते एक कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे. आणि शोभत होती हिरा नाव त्या
तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा येत असे दूध घेऊन गडावरी. ध्यानी नाही आले मनी कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे. हिरा म्हणाली मनात भ्याली घरी तहाने बाळ माझे. गडकऱ्यांना करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला. गडकरी म्हणती नाही आज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाशी आठवण येता माय माऊली झाली ती वेडी पिशी. कडाव तुरणी धावत जाऊनी बाळाला ती घेई पुशी. आतून हे धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. हिरास साडी चोळी देऊनी प्रेमे सणमानित केले. कड्यावरच्या ब्रुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची. आणि कथा आजही ऐकू येते येतील हिरकणी बुरुजाची. कथा आजही ऐकू येते येतील हिरकणी बुरुजाची. अशा प्रकारे माता बाळासाठी रायगड किल्ल्याचा पश्चिमेचा कडा 1375 फूट हाईटचा कडा खाली गेली होती. तो हिरकणी कडा त्या साईडला पाहायला मिळतो. बालेकिल्ला किल्ल्यामध्ये चारही बाजूने हे खडक्यांसारखं पाहायला मिळतात. टेहळणी बुरु आहेत, वॉच टॉवर आहेत बघा. पुढे आता आपण दरबारात जाऊया. जडके महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. तो राजांचा राज्याभिषेक सोहळा कसा झाला, कधी झाला, कोणी केला याचं संपूर्ण वर्णन पुढे आपण दरबारात ऐकू. मित्रांनो, आता हा समोर आहे तो वॉच टॉवर आहे. इथून सर्व बाजूने लक्ष ठेवले जायचे. बघू शकता तुम्ही संपूर्ण सह्याद्री इथून दिसत आहे. मित्रांनो, जी ही खाली समोर चेंबर दिसत आहे येथे शिवाजी महाराज गुप्तहेरांसोबत चर्चा करायचे आणि जी काही गुप्त माहिती आहे ती इकडे डिस्कस केली जात असे. मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओच्या रिलेटेड ज्या पण व्हिडिओ असतील येणाऱ्या आणि आलेल्या त्या व्हिडिओच्या सगळ्यांची लिंक मी कमेंटमध्ये देईन किंवा कॅप्शनमध्ये टाकेन किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. प्लीज जाऊन चेकआउट करा. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. बघा, आता आपण दादा रायगड किल्ल्यावरील अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी आहे. हा पूर्ण परिसर म्हणजे आपल्या राजांचा दरबार आहे. ज्या दरबारामध्ये कोणतीही स्त्री नस नाहीये, ज्या न्यायालयामध्ये कोणावरती अन्याय झाला नाहीये, एकदम पवित्र असा आपला राजांचा दरबार आहे. आणि याच ठिकाणी या दरबारात 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेतृत्व सोहळा, राजांचा राज्याभिषेक सोहळा याच दरबारात संपूर्ण झाला होता. तुम्ही सर्वांनी राजांच्या राज्याभिषेकाचं पोस्टर पाहिलं असेल, ज्याच्यामध्ये एक इंग्रज अधिकारी लाल वस्त्र परिधान करून डोक्यातले पांढरे खाली काढून फेकून महाराजांना मानाचा मुजरा करत होतो. त्याचं नाव आहे हेनरी हंटिंग्टन. इंग्रजांचा वकील होता. ते 400 वर्षापूर्वी इंग्रज वकिला दरबार उपस्थित होता. त्याला राज्याभिषेकाचं वर्णन आपल्या डेली डायरीमध्ये लिहिलं होतं. तो काय म्हणतो, त्याला पायी गडावर येण्यासाठी 6 तास लागले होते. तो नगरखान्याच्या गेटच्या समोर आला आणि त्याला 2 बल्ल्याचे हत्ती दिसले. त्याला आश्चर्य वाटलं की बाबा, 2 पायाचा माणूस गडावरती येताना एवढा दमलो, माझी दमचाक झाली तर महाराजांनी 4 पायाचे बलाढ्य याच्या महाग हत्ती रायगडावरती आणली तरी कशी. परंतु राजांची दृष्टी त्या इंग्रजाला काय कळणार. राजाने हत्तीची पिल्लं लहान असताना पालखीत बसून गडावरती आणली होती. हत्ती शाळेमध्ये पालन पोषण केला होता आणि राज्याभिषेकाच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी हत्ती सजून नगरखान्यात उभे केलं. बघा, हत्ती लहान असताना गडावरती आणायचं, मोठं करायचं आणि मोठं करून त्याचा उपयोग काय करून घ्यायचा हे दूरदृष्टी होणारे आपले महाराज होते. बघा, तारीख होती 6 जून 1677. पूर्ण दरबार भरला होता. राज्याभिषेकाच्या दरबारामध्ये पहाटे 4 वाजता 6000 लोक उपस्थित होते. डोक्यामध्ये मनाचे भुगे फिटे, गळ्यामध्ये कपड्याच्या माळा, पिळदार मिशामध्ये त्या पैठणी कपड्यामध्ये ते 6000 माऊली कशी कल्पना करा. राजा आपला राज पहाटे लवकर उठतात, स्नान करतात, वस्त्र परिधान करतात, झुरटोप घालतात, शिरकाय मातेला वंदन करतात, जगदीश्वराच्या दर्शनाला जातात, आई भावणीला साकडे घालतात, वाडेश्वराला वंदन करतात. राजांची भव्य दिव्य मोडूक हत्तींच्या अंबऱ्यातून नगरखान्यात उभे होते. समोर राजांचं 32 सुवर्ण सोन्याचं सिंहासन सजलं होतं. तुझ्यावरला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बसल्या होत्या. अष्टप्रधान मंत्री मंडळ राणीबाजा शंभूराजे बसले होते. या दरबारामध्ये 6000 माऊली राजांच्या आतुरतेने वाचत होते. आणि राजांचं एक पूर्ण दरबारात पडतात बसलेले 6000 माऊली उभे राहतात. डोक्यातला मनाचा भुगा फेटा खाली करतात आणि झुकून आपल्या राजांना मानाचा मुजरा करतात. राजे करतात. परंतु दादा, इतक्या आनंदाच्या क्षणाला राजे छत्रपती होणार होते, रयतेचे राजे जाणते राजे होणार होते, तरीही इतक्या आनंदाच्या क्षणाला
राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, राजांचं हृदय बुडत. जितक्या आनंदाक्षीने राजांचं हृदय बुडण्याचं कारण काय, राजांच्या डोळ्यामध्ये पाणी याचं कारण काय, त्याचं कारण होतं राजांची एक नजर बघती कुणाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावरती पडते, एक नजर बसलेला 6000 प्रजेवरती पडते. राजाने या ठिकाणी काय दिसतं, त्यांच्या जीवाची माणसं, ज्यांच्या जीवावर, ज्यांच्या सोबतीने नवी स्वराज्य घडवलं, नवी स्वराज्य उभं केलं, तो जीवाचं एकही सरदार, एकही मौळ राजांचा आनंदाच्या सोहळ्याला सर्वात पुढे दिसत होता. राजे सिंहासनाची पहिली पायरी चढता नक्कीच औसेफला मोठे असतील. औसेफ सिंहासनाची पहिली पायरी चढतो ते हिंदवी स्वराज्याची, औसेफ सिंहासनाची दुसरी पायरी चढतो तो म्हणजे राजे लाखांच्या पोशिंदे आपण लाख मेहनत तरी चालतील, तो लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणार आमचे बाजीप्रभू देशपांडे औसेफ. आमचे बाजी काका औसेफ या आनंदाच्या सोहळ्याला, या दरबारात या सिंहासन पाहायला कुठे दिसत नाहीयेत. औसेफ सिंहासनाची तिसरी पायरी चढतो तो म्हणजे राजे आदिलगीन त्या कोठाण्याचं बघत आमच्या रायबाचं असा म्हणणार आमचा तान्हाजी मालुसरे. आमच्या जीवाचा ताणा सुद्धा औसेफच्या आनंदाच्या सोहळ्याला त्या दरबारात आम्हाला कुठे दिसत नाही. औसेफ सिंहासनाची चौथी पायरी चढतो नुकताच नरसीच्या खिंडीत मारल्यानंतर प्रतापराव गुजर, वेड्यात मराठे वीर दबडले 7, शिवा काशील बाजी पासालकर अशा असंख्य वीरांची नावं राजे भरल्या अंतकरणे लठलठ त्या पायाने नुकतीच मनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावर अडवतात. राजांवरती छत्र हलवतात, नगर खडा नगर सनई चौघडे तुकडे दोंब्या बाजू लागतात. महादरवाजामध्ये 21 तुफांची सळवे येते. महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती, विश्व जगाचा मालक 1000 मोहरा उधळले जातात. काका भट्टाने नेलेल्या 7 नद्यांच्या आणि 7 समुद्रांच्या पाण्याने राजांचा अभिषेक केला तो आणि दरबारात एक ललकरे होते. शेवटला मोठ्यावर जे म्हणा की महाराज क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. अशा प्रकारे 300 वर्षापूर्वी आपल्या राजांचं राज्याभिषेक सोहळा मोठ्या आनंदा मोठ्या गर्दीमध्ये या दरबारात साजरा केला गेला आणि आजही दरवर्षी 6 जूनला मोठ्या उत्साहात मोठ्या गर्दीमध्ये राजांचा राज्याभिषेक दरबारात साजरा केला जातो. आयुष्यात एकदा जरी रायगडावरती राज्याभिषेकाला या, राजांचा राज्याभिषेक सोहळा डोळ्याने दरबारात अनुभवावा. खूप गर्दी असते. सदा आपण ज्या राज्याचं सिंहासन पाहता हे पंचधातूंचं सिंहासन आहे. महाराजांच्या वेळेस या ठिकाणी महाराजांचं 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. कल्पना करा, एक मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलो सुवर्ण सोन्याचं सिंहासन राजांचं या ठिकाणी होतं. परंतु 3 नोव्हेंबर 1689ला हे रायगड किल्ला औरंगजेबाने घेरलं आणि औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान त्याचं टोपर इतिकत खान, त्या इतिकत खानाने घणाचे घाव घालून तिथून लुटून विचलू अवस्थेत घेऊन गेला. बघा सिंहासनाचं वरचा आपण छत्र बघा, इतिहासामध्ये मेघडंबरी म्हणतात. त्या मेघडंबरीची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग यांच्या 1985 करण्यात आली. आतमध्ये महाराजांची मूर्ती पाहता 600 किलो मूर्तीचं वजन आहे. या मूर्ती स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातले 13 वारस युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते 6 जून 2009 साली करण्यात आले. आणि ही आपण सदर पाठ 200 पर्यंत म्हणजे जाळीच टाकं पिण्याच्या पडास टाकायचं. समोरचं गेट पाहत होता, हा हे बाल्य किल्ल्याचं मेन गेट नगारखाना. 52 फूट हाईट आहे, 40 फूट उंची आहे. उजव्या साईडला 32 पायऱ्या वरची जागा आहे आणि पूर्वी सायंकाळी सूर्यास्त झाला या नगारखाना नगारे वाजवलेला किल्ल्याचे दरवाजे बंद करायचे. आजही सायंकाळी 5:30 वाजता नगारखाना नगारे वाजवले जातात. बघा, परंतु आताच्या लोकांना सर्वांना खाली सोडलं जातं. पूर्वी ज्या अडकले ते गडावरती सोडलं जायचे. बघा, दरवाजाचा भाव जो मोठा दगड पाहायला मिळतो. पूर्वी दादा इथे आपल्याला लाईट वगैरे नव्हते ना, माईक वगैरे नव्हते. आता आपल्या दुसऱ्या लोकांना बोलण्यासाठी माईकची गरज असते. दरबारचं बांधकामाचं हिरोजिन केलं होतं. ही काण्या कोपऱ्यात बसलेला मावळा जरी कुजलोला तर आवाज इथपर्यंत जायचा. तिथे तुम्ही बोलवत आवाज इथपर्यंत यायचा. काही इतिहास म्हणते तो आवाज यायचा या दगडामुळे येत असावा अशी काही इतिहास सांगता येत. बघा, काही इतिहासकार सांगतात रायगडावरील सर्वात उंच ठिकाण दर्शनच्या हा दगड या ठिकाणी ठेवला असावा. ते इतिहासकार सांगतात की ज्यावेळेस महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकला त्यावेळेस रायगडावरचं भूमिपूजन या दगडावरती केलं असावं म्हणून हा दगड या ठिकाणी असावा. बरीचशी कारण आहेत. बघा, राजांचा दरबार समोरचं आपण विटांचं बांधकाम पाहताना पेशवे काळातला आहे. प्लास्टर 2001 साली भारतीय पुरातत्व विभागाने केलेलं. बघा, पुढे आता आपण होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश प्राची माहिती घ्यायला पुढे जाऊया. मित्रांनो, व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर छत्रपती शिवाजी महाराज की जय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा.
व्हिडिओ खूप मोठी होत असल्यामुळे ही व्हिडिओ सुद्धा अर्धवट आपण इथे सोडत आहोत, परंतु या व्हिडिओचा शेवटचा भाग लवकरच येणार आहे, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.